चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. अल्पसंख्याक शाळांची कशा पद्धतीने बेईमानी सुरू आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना त्याचा कसा त्रास सुरू आहे याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भंडारा जिल्ह्यामधील एक घडलेलं एक प्रकरण. या प्रकरणी उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय आज जो सगळीकडे प्रकाशित झालेला आहे त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे आणि एक महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने दिलेला आहे. यामध्ये एका संस्थेने एका अल्पसंख्याक शाळेने शुल्क भरला नाही किंवा फीस भरली नाही, त्यामुळं त्या विद्यार्थिनीची टीसी परत केली आणि ती टीसी परत केल्यामुळं तिचं शिक्षण थांबलं आणि यामुळं त्या पालकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्यांनी तो खटला जिंकला सुद्धा. हे जे प्रकरण आहेत हे तुमसर तालुक्यामधील आहेत आणि तुमसर तालुक्यामधील फादर आग्नेल ही शाळा आहे जी अल्पसंख्याक शाळा आहेत आणि या शाळेमध्ये वर्ग 7वी मध्ये 13 वर्षाची जी मुलगी होती ती शिकत होती आणि 23,900 रुपयांची फीस तिच्यावर होती. ती फीस ते देऊ शकले नाही, त्यामुळं त्या शाळेने तिची टीसी तिच्याकडे दिली आणि तिचं शाळेतून नाव काढून टाकलं. त्यामुळे तिचं शिक्षण थांबलं. लगेच त्यांच्या पालकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि शाळेने ही जी टीसी मुलीच्या हाती दिली आहे किंवा तिचा प्रवेश रद्द केलेला आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी तक्रार केली. मात्र यामध्ये न्यायालयाने खडेबोल सुनावत सांगितलंय की शिक्षणाचा अधिकार आहेत आणि वर्षे 6 ते 13 वयोगटातील वर्षे 6 ते 14 वयोगटातील मुला-मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं बंधनकारक आहे. त्यामुळे कोणतीही शाळा ही फीस दिली नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करू शकत नाही असा महत्वाचा निकाल दिलेला आहे. अर्थात त्या पद्धतीचा कायदाच आहे, परंतु शाळांची ज्या पद्धतीने मनमानी असते त्या मनमानीला कुठेतरी चाप लागण्याचा एक महत्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिलेला आहे. परंतु यामध्ये महत्वाची जी गोष्ट ही आहे की अल्पसंख्याक ही शाळा आहे ते ख्रिश्चन मायनॉरिटी मधील त्यांनी या प्रमाणपत्र मिळवलेली ही शाळा आहेत, अल्पसंख्याक दर्जा मिळालेली शाळा आहेत आणि या शाळेने कोर्टामध्ये युक्तिवाद करताना युक्तिवाद असा केला की त्यांनी सांगितलं की आमची शाळा अल्पसंख्याक आहेत आणि अल्पसंख्याक शाळा असल्यामुळं शिक्षणाच्या अधिकाराचे नियम आम्हाला लागू होत नाही असा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. त्यामुळं आपण जाणून घेऊ शकता की अल्पसंख्याक शाळांचा दर्जा आम्हाला का पाहिजे, कशासाठी पाहिजे. याच कारणांसाठी अल्पसंख्याकांचा दर्जा वेगवेगळ्या शाळांना पाहिजे असतो, कारण त्यांना अनेक सवलती या अल्पसंख्याक शाळांना आहेत. त्यामुळं अल्पसंख्याक शाळांना जो जो दर्जा दिला त्या शाळांची चौकशी झाली पाहिजे, यावर एक स्वतंत्र एसआयटी गठीत झाले पाहिजे, त्याची आवश्यकता आहे. त्याच पद्धतीनं अल्पसंख्याक शाळांचे दर्जा देणं हे आवश्यक आहेच का? असा कोणता तीर हे अल्पसंख्याक शाळांची संस्था किंवा ती शाळा मारत आहेत, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण अल्पसंख्याक शाळा असल्याच्या नावाखाली जर का विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असेल आणि विद्यार्थ्यांवर अत्याचार होत असेल तर अल्पसंख्याक शाळा कशासाठी आणि त्यांना दर्जा कशासाठी देण्यात येतो हा महत्वाचा प्रश्न आहे. परंतु न्यायालयाने या संदर्भामधील महत्वाचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळं आता त्या विद्यार्थिनीचा प्रवेश पुन्हा त्या शाळेमध्ये होण्याची शक्यता आहे किंवा होणार आहे. अशाच पद्धतीची एक महत्वाची घटना आरटीई मधील घडली होती. नागपूर जिल्ह्यातील कोंडाळी या ठिकाणी लखवटिया भुतडा विद्यालय सीबीएसई या शाळेमध्ये ही घटना घडलेली आहे आणि यामध्ये देखील काही पालकांच्या व्हॉट्सअपवर त्या विद्यार्थिनीच्या आणि विद्यार्थ्यांच्या टीसी पाठवण्यात आलेल्या होत्या आणि त्या पालकांनी या संस्थेमध्ये आरटीई अंतर्गत काही शुल्क जो असतो त्या जवळपास 50 ते 60 विद्यार्थ्यांच्या शुल्काची हेरफार झाल्याची तक्रार केलेली होती, त्याची चौकशीची मागणी केली होती आणि शासनाकडून अनुदान लाटलं, परंतु आणि विद्यार्थ्यांकडून देखील पैसे फीस घेतली अशा पद्धतीची ती तक्रार होती. तशा पद्धतीचा तो आरोपही होता. त्या संदर्भामध्ये चौकशी सुरू झाली. त्या चौकशीमध्ये देखील काही निष्पन्न झालं. मात्र ज्या पालकांनी तक्रारी केला त्याचा राग पकडून संस्थेने आणि मुख्याध्यापकांनी काही विद्यार्थ्यांची टीसी त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवली विद्यार्थ्यांच्या पालकांची आणि टीसी मागितली नसतानाही पाठवलेली आहेत आणि त्यावर पॅरेंट्स रिक्वेस्ट असा उल्लेख करून ती टीसी पाठवण्यात आली. त्या संदर्भातील तक्रार झाली. त्यानंतर त्याची चौकशी देखील झाली आणि चौकशीमध्ये टीसी मागितली नसताना देखील त्या संस्थेने लखोट्या भुतड्या या संस्थेने आणि मुख्याध्यापकांनी त्यांना टीसी पाठवली असं निष्पन्न झालं आणि ते निष्पन्न झाल्यानंतर त्यांनी
वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार दाखल केली, कोंढाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्याच पद्धतीने त्यांनी बाल शिक्षण हक्क या ठिकाणी देखील तक्रार दाखल केली, शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आणि वेगवेगळ्या प्रकरणांची स्वतंत्र चौकशा सुरू झाल्यानंतर मुख्याध्यापक आणि इतर काही लोकांवर गुन्हे देखील दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाले तरी कुठलीही कारवाई नाही. त्याच पद्धतीने शिक्षण विभागाने देखील त्या ठिकाणी चौकशी केली आणि चौकशीमध्ये मुख्याध्यापक आणि इतर लोक त्या ठिकाणी दोषी आढळून आले आणि शिक्षण उपसंचालकांकडे आताच याच महिन्यामध्ये प्राथमिकचे शिक्षणाधिकारी निखिल भुयार यांनी शिक्षण उपसंचालकांना अहवाल पाठवला आणि त्या अहवाल पाठवून तो पत्र पाठवून त्यांनी त्यामध्ये अशी शिफारस केली की या संस्थेची मान्यता किंवा या शाळेची मान्यता रद्द करा. लकोटिया भुतडा विद्यालय सीबीएसईची मान्यता रद्द करा असं पत्र पाठवलं. मात्र अजूनही त्या संदर्भातील कोणतीही कारवाई झाली नाही. गुन्हे दाखल झाल्यानंतर देखील कोणतीही कारवाई झाली नाही. अशा पद्धतीने जर का शाळांची मनमानी सुरू राहिली तर विद्यार्थ्यांचं काय होणार, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गट शिक्षणाधिकाऱ्यांना देखील त्या संस्थेला त्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवावं लागलं की तुम्ही या विद्यार्थिनींना परत बसवा आणि परत बसवल्यानंतर त्यांना कुठलंही मनामध्ये द्वेष न ठेवता त्यांना इतर मुलांना ज्या पद्धतीची वागणूक दिल्या जाते त्या पद्धतीचीच वागणूक तुम्ही त्यांना द्या, अशा पद्धतीचं पत्र देखील पाठवण्यात आलेलं आहे. एकंदरीत या ज्या शाळा आहेत त्या शाळा एकतर शुल्क वसूल करतात, शासनाचे देखील अनुदान लाटतात, विद्यार्थ्यांकडून देखील फीस घेतात आणि फीस जर भरली नाही तर त्यांची टीसी हातात देतात. इथपर्यंत मजल गेलेले आहेत. देशामध्ये कायदे असतानाही 2009चा शिक्षणाचा अधिकार आहे, त्यामध्ये वर्ग 6 वयाचे 6 ते 14 वर्ष वयोगटापर्यंतच्या मुलांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्याचं बंधनकारक आहेत आणि असं असताना देखील विद्यार्थ्यांच्या टीसी त्यांना परत केल्या जातात, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्या जातात. अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत. अल्पसंख्याक शाळांमध्ये देखील अशा पद्धतीच्या महत्त्वाच्या घटना आहेत. आम्ही वेगवेगळ्या घटना तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्यापर्यंत देखील अनेक घटना येत आहेत. तुमच्या भागामध्ये, तुमच्या परिसरामध्ये जर का अशा पद्धतीचे काही घटना असेल तर आमच्या ईमेल बॉक्समध्ये, आम्ही कमेंट बॉक्समध्ये ईमेल आयडी आमचा दिलेला आहे, त्या ईमेलवर तुम्ही देखील आम्हाला माहिती पाठवू शकता. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.